मित्रांनो, नामस्मरण म्हणजे काय? नामस्मरण म्हणजे काय? नामस्मरणाचे फायदे काय आणि नामस्मरण का करावं? या बाबतीत जर आपण विचार केला, या बाबतीत जर सखोल माहिती मिळवली, तर आपल्याला असं लक्षात येईल की नामस्मरणाचे महत्त्व सांगणारे संतांचे अनेक अभंग आपल्याला पाहायला मिळतील. खरं सांगून निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात नामस्मरणामुळे घडतात. नामस्मरणामुळे काय होतं? नामस्मरणामुळे काय होतं तर सर्वप्रथम आपण अबोल होतो. एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्र जर वाचली ना, तर आपल्या हे लक्षात येतं, ते सुरुवातीला एकांतात होते, समाजापासून अलिप्त राहत होते. साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली होती. नामस्मरण सुरू केल्यानंतर सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची गर्दी खूप वाढते. इतके दिवस षड्रिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात. मनात ठाण मांडून बसलेल्या षड्रिपूंवर नामस्मरणाने हल्ला होतो. ते बेचैन होतात, ते आपली जागा सोडू लागतात. त्यामुळे मनात विचारांची गर्दी होते. असे व्हायला लागलं ना, म्हणजे हे चांगले लक्षण आहे असं समजायला हरकत नाही. पण काही साधकांना ही पायरी कळत नाही. त्यामुळे ते घाबरून नामस्मरण करणं सोडून देतात. सततच्या नामस्मरणाने इंद्रियांना सवय झालेल्याने काही दिवसांनी झोपेतही जप सुरू होतो. सततच्या नामस्मरणाने इंद्रियांना तशी सवय झाल्याने काही दिवसांनी झोपेतही जप सुरू होतो. जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे हे लक्षण आहे. शांत झोप लागते आणि वेळेवर जागाही येते. एक महत्त्वाचा फरक असा होतो की पशु पक्षी ही साधकांना घाबरत नाही, ते जवळ येऊन बसतात. आपल्या नामस्मरणाची साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचं हे महत्त्वाचं लक्षण आहे. मित्रांनो, नामस्मरणामुळे स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत, वाईट स्वप्न पडत नाहीत. नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार होतं. त्यामुळे दुष्ट आत्म्यांना प्रवेश मिळत नाही. भावनांवर नियंत्रण ठेवता येतं. राग, लोभ, आनंद, मत्सर यापासून सुटका होते. असं झालं ना म्हणजे आपली साधना व्यवस्थित चालल्याचं लक्षण समजावं. मित्रांनो, साधकांना नामस्मरणामुळे जर असा बदल दिसत नसेल तर तुम्ही नीतिनियम पाळण्यामध्ये कमी पडता असा त्याचा अर्थ निघतो. मित्रांनो, नामस्मरणाने क्रमाक्रमाने कुंडलिनी शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहावरही मात करणारे आहे. कुंडलिनीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदाहरणार्थ, प्रथम स्थान हे स्वभावाचं स्थान आहे. द्वितीय स्थान हे धनस्थान आहे, तर तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान आहे. मित्रांनो, साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलिनीतली स्थाने शुद्ध होत जातात आणि त्याप्रमाणे अनुकूल घटना सुद्धा घडू लागतात. आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते. पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची ऐहिक सुखाची वासना नामस्मरणामुळे आपोआप कमी होत जाते. मित्रांनो, नामस्मरण हे मुळातच साखरेसारखं गोड आहे. साखर केव्हाही कुठेही खाल्ली तरी ती गोडच लागते, खरं आहे ना? तसंच नामाचं आहे बघा. नामस्मरणसुद्धा कुठेही केव्हाही आणि कसंही घेतलं ना तरी त्यातली अवीट गोडी कधीच संपत नाही. ते देवाचं नाव आहे राव, गोडच लागणार ना. नामस्मरणाने एक महत्त्वाचा बदल घडतो, तो म्हणजे मन शांत होतं.
नकारात्मक विचार निघून जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाशी मजबूत संबंध निर्माण होतात. नामस्मरणाने पाप आणि दुःख कमी होतात, कारण नामस्मरणाच्या प्रभावामुळे मनातली पापी वृत्ती नष्ट होत असते. नामस्मरणामुळे आपल्याला आपल्यातील देवत्वाचा अनुभव येतो, सुख समृद्धी मिळते. मित्रांनो, नामस्मरण करताना देवाचे नाव मनोभावे घ्या. स्थिर चित्ताने ध्यान करा. नामस्मरण करताना देवाच्या चरणी समर्पित राहा. नामस्मरण हा सहज, सोपा आणि असा प्रभावी उपाय आहे जो आपल्याला शांतता, समृद्धी आणि देवाशी नातं जोडण्यात मदत करतो. म्हणून मित्रांनो, शक्य होईल तेवढं नामस्मरण करत राहा, जेणेकरून आपलं जीवन सुखकर आणि समृद्ध होईल. जय गजानन. धन्यवाद.